मी स्वतः सहभागी होतो. अगदीच काय, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाला जागा देण्यापासून, पाणी देण्यापासून, आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी केली. समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे, स्वर्गीय विनायकराव मेटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत मी उतरलेलो आहे. जगात 58 मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले, एक आदर्श जगात घडवला. त्या मोर्चामध्ये, मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती. मी 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. 5 वर्षाच्या त्या काळात जेवढी आंदोलनं झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं. आणि नुसतं सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला, सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये, विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला. त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मी स्वतः पहिल्यांदा गेलो. मी स्वतः पहिल्यांदा गेलो. अधिवेशन चालू होतं दुसऱ्या दिवसापासून. ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही. ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे.